तर बघा, सायली तुम्ही कोणत्या याला आहे? तुम्ही फायनल इयरला आहे का? थर्ड इयरला? नाही, थर्ड इयरला. थर्ड इयरला. आणि संजना 10th ला? हो, आता 11th ला गेले. आता 11th ला. आणि ऋतुजा? सायली सोबत आहे थर्ड इयरला. ओके. आणि समीर? संजना सोबत आहे 11th ला. ओके. तर ऋतुजा आणि सायली, तर तुम्ही थर्ड इयरला आहात, म्हणजे तुम्हाला सी लँग्वेज बद्दल प्रायमरी आयडिया आहे, बरोबर? हो सर. हो सर. आता तुम्ही दोघं जण आता 11th ला गेलात, म्हणजे तुम्ही सी लँग्वेज कधी वापरलं नसेल ना? नाही. ओके. तर बघा, सायली आणि ऋतुजा, तुम्ही दोघं जण जे आहेत, तुम्ही सी लँग्वेज जरी शिकले आहात आधीपासून, तरी आता या ठिकाणी काय करा, थोडा वेळ त्याला बाजूला ठेवा. तुम्ही सी लँग्वेज पहिल्यांदा बघताय, इथून स्टार्ट करा, बरोबर? पहिल्यांदा आपण सी लँग्वेजचे स्क्रीन पाहणार किंवा पहिल्यांदा त्याच्याबद्दल अभ्यास करणार, असं त्या ठिकाणी माइंड मध्ये एक 2-3 दिवस लक्षात घ्या. आणि एक बेसिक पासून आपण सुरुवात करणार है ना, म्हणजे ते कुठेतरी लिंक लागेल व्यवस्थित आपल्याला. तर बघा, या ठिकाणी सी लँग्वेज मध्ये प्रोग्रामिंग करताना तुमच्या सर्वांजवळ कॉम्प्युटर आहे? हो. हो. ओके. हो. हो. तर बघा, आता या ठिकाणी सी लँग्वेज शिकताना आपण सी लँग्वेजचे प्रॅक्टिकल कॉम्प्युटरवर करू शकतो किंवा मग मोबाईल मध्ये पण करू शकतो. या ठिकाणी सी लँग्वेजचे कंटेंट आपल्या समोर आहेत. स्क्रीन दिसते सर्वांना? हो. हो सर. ओके. तर बघा, या ठिकाणी सी प्रोग्रामिंगचे हे सिलेबस आहे, हे कंटेंट आहेत, हे चॅप्टर आहेत. या ठिकाणी पहिला चॅप्टर म्हणजे प्रोग्रामिंग इंट्रोडक्शन. प्रोग्रामिंग नेमकं काय असतं आपण ह्या चॅप्टर मध्ये ते लक्षात घेणार. नंतर सी लँग्वेज बद्दलची बेसिक आयडिया आपण या ठिकाणी सेकंड चॅप्टर मध्ये घ्यायचा आहे. ऋतुजा, ते माईक बंद करून दे जरा. ओके. काही डाऊट राहिला ना तर माईक ऑन करून विचारा हा लगेच. ओके. तर बघा, थर्ड चॅप्टर मध्ये आपण सी प्रोग्रामिंग बद्दलचे फंडामेंटल लक्षात घेणार. इनपुट कसं द्यायचं, आउटपुट कसं घ्यायचं, तर त्या गोष्टी त्या ठिकाणी राहतील. नंतर चौथ्या चॅप्टर मध्ये ऑपरेटरचा कन्सेप्ट राहील. पाचव्या चॅप्टर मध्ये आपल्याला डिसिजन कंट्रोल स्ट्रक्चरचे स्टेटमेंट्स असतील, ज्याच्यामध्ये इफ असेल, स्विच असेल. नंतर सहाव्या चॅप्टर मध्ये आणि सातव्या चॅप्टर मध्ये जम्पिंग स्टेटमेंट आणि लुपिंगचा वापर आपण करणार. आठव्या चॅप्टर मध्ये आपल्याला ॲरे शिकायचा आहे. नवव्या चॅप्टर मध्ये स्ट्रिंग असणार. 10व्या चॅप्टर मध्ये स्ट्रक्चर. 11व्या मध्ये युनियन आणि इनम राहतील. 12व्या नंबर चॅप्टर मध्ये आपल्याला फंक्शन्सचा कन्सेप्ट असणार. 13 नंबर मध्ये पॉइंटर. 14 नंबर मध्ये फाईल हँडलिंग आणि 5व्या मध्ये ग्राफिक्स. 15व्या मध्ये ग्राफिक्स. हा कन्सेप्ट आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. तर सुरुवात आपल्याला करायची आहे प्रोग्रामिंग इंट्रोडक्शन पासून. आता आपण कम्प्युटर तर बघितला आहे, कम्प्युटर बद्दलचं डेफिनेशन वगैरे सगळं माहित आहे. तर एक फास्ट याच्यात आपण त्याचं या ठिकाणी इंट्रोडक्शन करणार. पहिला चॅप्टर आहे प्रोग्रामिंग इंट्रोडक्शन. याचा पहिला मुद्दा राहील व्हॉट इज कम्प्युटर. सी लँग्वेज आपण शिकतोय आणि आपण त्याची सुरुवात करताना कम्प्युटर म्हणजे काय इथून करणार, बरोबर? तर ह्या ठिकाणी कम्प्युटर म्हणजे काय, तर कम्प्युटर म्हणजे एक इलेक्ट्रॉनिक मशीन असतो, ज्याला आपण काहीतरी अरिथमेटिक किंवा लॉजिकल ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी उपयोगात घेतो. त्याच्यासोबत त्याच्यामध्ये आपण डेटा पण स्टोअर करू शकतो. ही सर्व जी इन्फॉर्मेशन आहे तर ती इंडिपेंडेंटली मॅनेज करता येत असते कम्प्युटरमध्ये. या सगळ्या ज्या प्रोसेस आहेत त्या आपण इंडिपेंडेंटली परफॉर्म करू शकतो आणि वेगाने करू शकतो. तर त्याला आपण म्हणत असतो कम्प्युटर. हा जो कम्प्युटर आहे, या कम्प्युटरच्या दोन फील्ड असतात मेन, म्हणजे एक आहे हार्डवेअर आणि दुसरी म्हणजे सॉफ्टवेअर. कम्प्युटर हार्डवेअर म्हणजे काय, तर कम्प्युटर हार्डवेअर म्हणजे कम्प्युटरचे फिजिकल कंपोनंट्स, ज्याला आपण डोळ्याने बघू शकतो, हाताने टच करू शकतो, असे कम्प्युटरचे पार्ट्स म्हणजे कम्प्युटर हार्डवेअर. त्यानंतर हे जे कम्प्युटरचे पार्ट्स आहेत किंवा कंपोनंट्स आहेत, तर ते कम्प्युटरचे कंपोनंट वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाइड असतात. याच्यात इनपुट कंपोनंट असणार, प्रोसेस कंपोनंट, आउटपुट कंपोनंट, मेमरी कंपोनंट, स्टोरेज कंपोनंट, अशा डिफरंट कॅटेगरीज मध्ये हे सगळे हार्डवेअर कंपोनंट डिवाइड्स असतात. याच्यात ना जे इनपुट कंपोनंट आहेत ते म्हणजे जसं माऊस असेल, कीबोर्ड असेल, स्कॅनर असेल, लाईट पेन असणार, जॉयस्टिक असेल,
असे वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर इनपुट कंपोनंट असतात. शॉर्टकट सांगायचं काय, तर ज्या कंपोनंटचा वापर करून आपण कम्प्युटरला इनपुट प्रोव्हाइड करतो, माहिती पुरवतो, तर ते कंपोनंट्स म्हणजे इनपुट कंपोनंट. नंतर ने आपण दिलेल्या इनपुट वरती प्रोसेस परफॉर्म करण्यासाठी जे कंपोनंट्स वापरले जातील तर ते म्हणजे प्रोसेस कंपोनंट. मग प्रोसेस कंपोनंट कोणता असतो, तर प्रोसेस कंपोनंट असतो सीपीयू. हा प्रोसेस कंपोनंट झाला. त्यानंतर प्रोसेस परफॉर्म झाल्यानंतर आपल्याला जे रिझल्ट मिळतात, रिझल्ट दाखवणारे कंपोनंट म्हणजे आउटपुट कंपोनंट. याच्यामध्ये मॉनिटर असणार, प्रिंटर असेल, साऊंडचा आउटपुट असेल तर त्याच्यासाठी स्पीकर वापरले जात असतात, प्लॉटर्स असतात, असे डिफरंट आउटपुट कंपोनंट्स त्या ठिकाणी असतात. नंतर मेमरी कंपोनंट असतात. मेमरी कंपोनंट मध्ये आपण सांगू शकतो रॅम, रोम, असे वेगवेगळे मेमरी कंपोनंट्स येतील. त्यानंतर स्टोरेज कंपोनंट, हार्ड डिस्क असेल, सीडी असेल, डीव्हीडी असेल, पेन ड्राईव्ह असतील, असे डिफरंट टाईपचे स्टोरेज कंपोनंट्स त्या ठिकाणी कम्प्युटरमध्ये आपण वापरत असतो. तर हे सगळ्या गोष्टी काय आहेत, तर हे फिजिकल कंपोनंट्स आहेत, ज्याला आपण डोळ्याने बघू शकतोय, हाताने टच करू शकतो. असे कम्प्युटरचे सर्व फिजिकल पार्ट्स म्हणजे कम्प्युटर हार्डवेअर. आता आपण तर प्रोग्रामिंग करतोय, आपल्याला सी लँग्वेज शिकायचं आहे. मग आपण हे का घेणार, एवढं बेसिक लेवलला आपण का गेलो, तर बघा सी प्रोग्रामिंग करताना सी प्रोग्रामिंगचा जो वापर आहे तर तो फक्त सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करण्यासाठीच होणार असं नाही, फक्त वेब डेव्हलपमेंट करण्यासाठीच होईल असं नाही. सी प्रोग्रामिंग जी आहे तर त्या सी प्रोग्रामिंगचा यूज करून आपण त्या ठिकाणी हार्डवेअर प्रोग्रामिंग पण करू शकतो. एम्बेडेड प्रोग्रामिंग जे म्हणतात तर ते प्रोग्रामिंग पण आपण या सी द्वारे परफॉर्म करू शकतो. म्हणून आपल्याला हे हार्डवेअर काय नेमकं आणि नेमकं सॉफ्टवेअर काय या गोष्टी पण क्लिअर असल्या पाहिजे. तर या म्हणून आपल्याला या ठिकाणी हे एवढा डीप लेवलमध्ये जाऊन इंट्रोडक्शनला सुरुवात करतो. आता तुम्हाला जवळजवळ सर्वांना कम्प्युटरचे बेसिक तर माहितीच आहेत. MSCIT तुम्ही सगळ्यांनी करून घेतलं असणार, बरोबर. कोणाला काही डाऊट असेल तर त्या ठिकाणी विचारायचं माईक ऑन करून, है ना. आता हे ठीक आहे, हार्डवेअर कंपोनंट झाले, जास्त भर मी याच्यावर देत नाही कारण आपलं झालं जे असेल ते. नंतर इथं कन्सेप्ट आहे सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर म्हणजे काय, तर सॉफ्टवेअर म्हणजे ग्रुप ऑफ प्रोग्राम्स. आपल्याला एक स्पेसिफिक टास्क परफॉर्म करण्यासाठी कमांडचा काही ग्रुप तयार केला असणार, त्या कमांडचा ग्रुपला आपण म्हणत असतो प्रोग्राम. आणि ह्या अशा छोट्या छोट्या प्रोग्रामचा ग्रुप म्हणजेच सॉफ्टवेअर, बरोबर. कन्सेप्ट काय आहे, सॉफ्टवेअर म्हणजे काय, सॉफ्टवेअर म्हणजे ग्रुप ऑफ प्रोग्राम्स. आणि प्रोग्राम म्हणजे काय, तर प्रोग्राम मीन्स सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स विच परफॉर्म दी स्पेसिफिक टास्क. एक स्पेसिफिक टास्क परफॉर्म करण्यासाठी कमांडचा काही ग्रुप तयार केला तर त्या कमांड्सच्या ग्रुपला आपण एखाद्या टेक्स्ट फाईल मध्ये स्टोअर केलं, त्याला आपण म्हणत असतो प्रोग्राम. आणि अशा छोट्या छोट्या प्रोग्रामचा ग्रुप म्हणजेच सॉफ्टवेअर, बरोबर. तर ह्या सॉफ्टवेअर्स मध्ये पण दोन कॅटेगरीचे, दोन प्रकारचे सॉफ्टवेअर्स असतात. एक असतं ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर आणि दुसरं असतं सिस्टम सॉफ्टवेअर. ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर मध्ये आपण सांगू शकतो वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, टॅली, DTPचे जे फोटोशॉप, कोरल सॉफ्टवेअर असतात, हे सगळे ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर्स. हे ओळखणार कसे तुम्ही, तर ज्या सॉफ्टवेअर मध्ये वरती कमांड सगळ्या रेडी दिलेल्या असतात, आपल्याला फक्त आपली माहिती कीबोर्डने, माऊसने त्याला पुरवायची असेल आणि त्याच्यावरती स्पेसिफिक टास्क परफॉर्म करून घ्यायचा आहे, तर त्यासाठीच्या ज्या सर्व कमांड्स त्या सॉफ्टवेअर मध्ये दिलेल्या असतील तर त्याला म्हणतो आपण ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर. आणि दुसरी कॅटेगरीचे जे सॉफ्टवेअर्स असतात ते म्हणजे सिस्टम सॉफ्टवेअर. जर आपण कम्प्युटर चालवण्यासाठी काही सॉफ्टवेअर्स वापरले तर त्याला म्हटलं जात असतं सिस्टम सॉफ्टवेअर. त्या सिस्टम सॉफ्टवेअरला आपण ऑपरेटिंग सिस्टम असंही म्हणत असतो, बरोबर. तर हे ज्या ऑपरेटिंग सिस्टम असतात ह्या पण दोन प्रकारचे असतात. एक असते सिंगल युजर ऑपरेटिंग सिस्टम आणि दुसरी असते मल्टी युजर ऑपरेटिंग सिस्टम. सिंगल युजर ऑपरेटिंग सिस्टमचं एक्झाम्पल आपण सांगू शकतो डॉस ऑपरेटिंग सिस्टम. याला डिस्क ऑपरेटिंग सिस्टम असं म्हटलं जायचं. आधी ही चलनामध्ये होती. विंडो ऑपरेटिंग सिस्टमच्या आधीची ही ऑपरेटिंग सिस्टम आहे. सिंगल युजर ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय, एका वेळेस एकच व्यक्ती एकाच प्रकारचं काम करत असणार तर त्याला म्हणायचं असतं सिंगल युजर ऑपरेटिंग सिस्टम. आणि दुसरी असते मल्टी युजर ऑपरेटिंग सिस्टम. मल्टी युजर म्हणजे एका वेळेस एकापेक्षा जास्त व्यक्ती एकापेक्षा जास्त प्रकारचं काम करत असणार तर ती म्हणजे मल्टी युजर ऑपरेटिंग सिस्टम. या मल्टी युजर मध्ये आपण भरपूरशा ऑपरेटिंग सिस्टम सांगू शकतो. मग त्याच्यामध्ये येणार विंडो, लिनक्स, मॅक्स, अँड्रॉइड, iOS, या सगळ्या ज्या आहेत
ह्या तुमच्या मल्टी युजर ऑपरेटिंग सिस्टम आहेत. म्हणजे यांच्यामध्ये एकाच वेळेस मल्टिपल टाईपचं वर्क आणि मल्टिपल युजर्स करून नेटवर्किंगच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी परफॉर्म करत असतो, म्हणून याला म्हणतात मल्टी युजर ऑपरेटिंग सिस्टम. बरोबर. तर ही पूर्ण कन्सेप्ट जी आहे ही बेसिक आहे. कम्प्युटरचा तुम्ही कोणताही कोर्स जर करत असणार तर तुम्हाला ह्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. कम्प्युटरचं डेफिनेशन काय, कम्प्युटर हार्डवेअर म्हणजे काय, कम्प्युटर सॉफ्टवेअर म्हणजे काय, हे आपल्याला माहितीच असलं पाहिजे. आणि मेन म्हणजे तुम्ही सी शिकता आहेत तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी झोपेतून जरी उठवलं तरी पण तुम्हाला सांगता आल्या पाहिजे. बरोबर. ह्या ज्या नोट्स आहेत तुम्ही राईट डाऊन वगैरे काही करू नका. याच्या नोट्स मी तुम्हाला डायरेक्ट पीडीएफ फॉर्मॅटमध्ये सेंड करणार. एक ग्रुप आपण बनवणार आहात आणि त्याच्याद्वारे ह्या सगळ्या नोट्स तुम्हाला मिळतील रेडीमेड, है ना. नोट अजून करू नका. मी जे सांगेल ना त्या गोष्टी नोट करायच्या, बाकीचे हे सगळं रेडीमेड मिळणार आहे आपल्याला. बरोबर. म्हणून व्यवस्थित लक्ष द्या. काही डाऊट असेल तर ते माइक ऑन करून वेळेवरती विचारायचं. आता ह्या गोष्टी तुम्हाला माहिती होत्या म्हणून मी एवढा फास्ट मध्ये सांगून दिलं तुम्हाला. आता आपल्याला इथं कम्प्युटर म्हणजे काय, हार्डवेअर काय, सॉफ्टवेअर काय, त्याचं इंट्रोडक्शन आपण या ठिकाणी समजलं. आता पुढे आपल्याला सुरुवात करायची आहे मेन म्हणजे प्रोग्रामिंगला. तर याच्यात पहिला मुद्दा आपला आहे प्रोग्राम म्हणजे काय. प्रोग्रामिंग आपण शिकत आहोत. तर व्हॉट इज प्रोग्राम, प्रोग्राम म्हणजे नेमकं काय, तर त्या कन्सेप्टला इथं आपल्याला सुरुवात करायची आहे. या ठिकाणी एक जण जॉईन होतोय. या ठिकाणी व्हॉट इज प्रोग्राम, प्रोग्राम म्हणजे काय, तर सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स टू परफॉर्म दी स्पेसिफिक टास्क. आपल्याला एक पर्टिक्युलर टास्क परफॉर्म करण्यासाठी कमांडचा काही ग्रुप आपण तयार केला, त्या कमांडचा ग्रुपला एखाद्या टेक्स्ट फाईल मध्ये स्टोअर केलं तर त्याला म्हटलं जात असतं प्रोग्राम. मग तो जो प्रोग्राम आहे तो वेगवेगळ्या लँग्वेज मध्ये राहू शकतो. तो सीचा राहू शकतो, C++चा राहू शकतो, जावाचा राहू शकतो. पण एक स्पेसिफिक टास्क परफॉर्म करण्यासाठीच्या कमांड्स ज्यावेळेस टेक्स्ट फाईल मध्ये लिहिल्या जातात आणि त्याला सेव्ह केलं जातं तर त्याला म्हटलं जात असतं प्रोग्राम. आता हे प्रोग्राम म्हणजे समजल्यानंतर इथं प्रोग्रामिंग म्हणजे काय, प्रोग्राम हा भाग वेगळा आणि प्रोग्रामिंग हा भाग वेगळा. तर प्रोग्रामिंग म्हणजे काय, तर प्रोग्रामिंग इज द प्रोसेस ऑफ क्रिएटिंग अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स दॅट टेल अ कम्प्युटर हाऊ टू परफॉर्म अ टास्क. प्रोग्रामिंग म्हणजे काय, तर ते जे पर्टिक्युलर टास्क आहे ते पर्टिक्युलर टास्क परफॉर्म करण्यासाठी कमांडच्या ज्या इन्स्ट्रक्शन्स ज्या प्रोसेसने लिहिल्या जात असतात त्या प्रोसेसला म्हटलं जात असतं प्रोग्रामिंग. प्रोग्रामिंग इज द प्रोसेस ऑफ क्रिएटिंग अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. इन्स्ट्रक्शनचा सेट क्रिएट करण्यासाठी आपण जी प्रोसेस फॉलो करतो जेणेकरून ते पर्टिक्युलर टास्क कम्प्युटरद्वारे परफॉर्म झालं पाहिजे, तर त्याच्यासाठीची जी प्रोसेस आपण परफॉर्म करतो ती प्रोसेस म्हणजेच प्रोग्रामिंग. क्लिअर एवढं. प्रोग्राम म्हणजे काय आणि प्रोग्रामिंग काय, काही डाऊट असेल तर विचारा. ओके. तर बघा आता प्रोग्राम काय, प्रोग्रामिंग काय समजल्यानंतर ह्या ठिकाणी यूज ऑफ प्रोग्रामिंग. प्रोग्रामिंगचा यूज आपण काय करणार, तर यूज टू क्रिएट प्रोग्राम्स टू सॉल्व प्रॉब्लेम्स और इंटरप्रेट डेटा. प्रोग्रामचा वापर आपण काय करणार, प्रोग्रामिंगचा वापर काय करणार, तर प्रोग्राम क्रिएट करण्यासाठी. आणि प्रोग्राम क्रिएट का केले जातात, तर आपल्याला काही पर्टिक्युलर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल किंवा डेटा इंटरप्रेट करायचा असेल तर त्यासाठी आपण या प्रोग्रामिंगचा वापर करत असतो. आता प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं ठीक आहे, मॅथचा एखादा प्रॉब्लेम दिला आहे त्याला सॉल्व्ह करायचा आहे, तुम्ही प्रोग्राम बनवू शकतात. सीचा वापर करा, कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर करा. डेटा इंटरप्रेट करायचा आहे, कंपायलिंग, इंटरप्रेशन या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढे येतील आपल्याला स्टेप बाय स्टेप. फक्त इंटरप्रेट डेटा याचा अर्थ तुम्ही इथं कन्व्हर्टिंग असं लक्षात घ्या. डेटा कन्व्हर्ट करण्यासाठी पण आपण प्रोग्रामिंगचा वापर करू शकतो. ते कसं करायचं ते पुढे आपण समजणार आहोत, है ना. नंतर हे जे प्रोग्रामिंग आहे, मेनी प्रोग्रामिंग लँग्वेजेस आर यूज फॉर मेकिंग सॉफ्टवेअर ऍप्लिकेशन्स अँड वेब डेव्हलपमेंट्स. प्रोग्रामिंगचा वापर करून आपण सॉफ्टवेअर डेव्हलप करू शकतो, ऍप्लिकेशन्स डेव्हलप करू शकतो किंवा मग वेब डेव्हलपमेंट पण आपण त्या ठिकाणी प्रोग्रामिंगच्या माध्यमातून करू शकतो. बरोबर. हे म्हणजे प्रोग्रामिंगचे यूज झालं. आता
प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय. वरती आपण पाहिलं व्हॉट इज प्रोग्रामिंग, इथं आपण पाहिलं व्हॉट इज प्रोग्रामिंग. प्रोग्रामिंग म्हणजे प्रोग्रामचा ज्या कम्प्युटरच्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याचा सेट क्रिएट करण्यासाठीची प्रोसेस म्हणजे प्रोग्रामिंग. मग आता या ठिकाणी प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय. प्रोग्रामिंग हा भाग वेगळा आणि प्रोग्रामिंग लँग्वेज हा भाग वेगळा. आता प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय, व्हॉट इज प्रोग्रामिंग लँग्वेज. तर त्याचं डेफिनेशन सांगताना आपण असं सांगू शकतो, अ प्रोग्रामिंग लँग्वेज इज अ व्होकॅब्युलरी अँड सेट ऑफ ग्रामॅटिकल रूल्स फॉर इन्स्ट्रक्टिंग अ कम्प्युटर or computing device to perform a specific task. या ठिकाणी प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय, तर प्रोग्रामिंग करताना प्रोग्रामिंगचे जे व्होकॅब्युलरी किंवा ग्रामॅटिकल रूल्स आहेत ते परफॉर्म करून आपलं दिलेलं टास्क परफॉर्म करण्यासाठी जे माध्यम वापरलं जातं, जे मीडियम वापरलं जातं त्याला आपण म्हणत असतो प्रोग्रामिंग लँग्वेज. जसं संभाषणासाठी जनरल संभाषण असेल तर आपण जे चालू आहे आपलं संभाषण ते मराठीमध्ये चालू आहे. जनरल जी लँग्वेज वापरली जाते तर ती इंग्लिश वापरली जाते. इंडियामध्ये असेल तर आपण हिंदीचा वापर मोठ्या प्रमाणात करतो. अदर कंट्रीमध्ये जायचं राहिलं तर आपल्याला इंग्लिशचा वापर करता येत असतो. त्या पद्धतीने आपल्याला कम्प्युटरला आपल्या इन्स्ट्रक्शन्स देण्यासाठी जी लँग्वेज वापरली जाईल तीच म्हणजे प्रोग्रामिंग लँग्वेज. मग ह्या ज्या प्रोग्रामिंग लँग्वेज आहेत याचा पण वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत, वेगवेगळे त्याचे प्रकार आहेत. त्या लँग्वेजेस ज्या आहेत तर त्या मेनली 2 कॅटेगरीमध्ये डिवाइड असतात. एक हाय लेवल लँग्वेज असते आणि एक तर लो लेवल लँग्वेज असते. एक असते हाय लेवल लँग्वेज आणि दुसरी असते लो लेवल लँग्वेज. तर आता या ठिकाणी आपल्याला लँग्वेजेसचे एक्झाम्पल सांगायचं जर झालं तर बेसिक आहे, सी आहे, सी प्लस प्लस, कोबोल, जावा, फोर्ट्रॉन, पायथन, ह्या सगळ्या काय आहेत तर या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत. भरपूर आहेत या प्रोग्रामिंग लँग्वेज वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये डिवाइड असतात. तर ह्या ज्या कॅटेगरी आहेत त्या पण इथं पाहणार आपण. प्रोग्रामिंग लँग्वेजेसच्या 2 कॅटेगरी आहेत. याच्यामध्ये एक मशीन ओरिएंटेड किंवा मग त्याला आपण लो लेवल लँग्वेज असंही म्हणत असतो. त्यानंतरने या ठिकाणी याच्यात ही जी लो लेवल लँग्वेज आहे, दिस लँग्वेज हॅज बीन डिझाईन टू गिव्ह अ बेटर मशीन इफिशियन्सी. आपल्याला मशीन प्रोग्रामिंग करायचं असेल, मशीनसाठीचं काही प्रोग्रामिंग करायचं असणार तर त्यासाठी ही मशीन ओरिएंटेड किंवा लो लेवल लँग्वेज वापरली जात असते. फास्ट प्रोग्राम एक्झिक्युशन हा मुख्य हेतू त्या ठिकाणी असतो, हा मेन हेतू त्या ठिकाणी असतो किंवा प्रोग्राम एक्झिक्युशन फास्ट झालं पाहिजे. याच्यामध्ये 2 प्रकार असतात, एक मशीन लँग्वेज असते आणि एक तर असेंबली लँग्वेज असते. बरोबर. बघा कन्सेप्ट काय आहे, कॅटेगरी ऑफ प्रोग्रामिंग हा पॉइंट आपला चालू आहे. त्याच्यामध्ये 2 कॅटेगरीचा प्रोग्रामिंग लँग्वेज असतात. एक मशीन ओरिएंटेड म्हणजे लो लेवल लँग्वेज आणि दुसरी प्रॉब्लेम ओरिएंटेड, त्यालाच म्हणतात हाय लेवल लँग्वेज. मग या मशीन ओरिएंटेड मध्ये किंवा लो लेवल मध्ये पण 2 प्रकार असतात, एक मशीन लँग्वेज असते आणि एक असेंबली लँग्वेज असते. त्यांचे डिस्क्रिप्शन त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत, हे आपण नंतर समजणार. आता सांगत नाही तर पहिल्या जातात बोर होणार तुम्ही. बरोबर. हा मुद्दा पुढे येईल अजून आपल्याला. तर फक्त एवढं लक्षात घ्या की लो लेवल लँग्वेज मध्ये मशीन लँग्वेज आणि असेंबली लँग्वेज हे 2 प्रकार असतात. आणि हाय लेवल लँग्वेज जी असते ज्याला प्रॉब्लेम ओरिएंटेड लँग्वेज म्हणतात, तर याच्यात प्रोग्राम इफिशियन्सी हा मेन कन्सेप्ट असतो. मशीन ओरिएंटेड हा मेन कन्सेप्ट असतो, मशीन इफिशियन्सी हा मेन हेतू असतो. आणि हाय लेवल लँग्वेज मध्ये किंवा प्रॉब्लेम ओरिएंटेड लँग्वेज मध्ये प्रोग्रामिंग बेटर पद्धतीने झालं पाहिजे त्याच्यावरती हा मेन कन्सेप्ट असतो. प्रोग्राम एक्झिक्युशन किंवा प्रोग्रामचं जे डेव्हलपमेंट आहे तर ते फास्ट करता आलं पाहिजे, तर त्यासाठी या प्रॉब्लेम ओरिएंटेड लँग्वेजेसचा वापर केला जात असतो. मग याच्यामध्ये आपण सी, सी प्लस प्लस ह्या ज्या लँग्वेजेस आहेत या हाय लेवलच्या कॅटेगरीमध्ये येतात. सी, सी प्लस प्लस, जावा या हाय लेवल लँग्वेजच्या कॅटेगरीमध्ये येतात. आणि आपण जी सी लँग्वेज शिकणार आहोत तर या सी लँग्वेजमध्ये मशीन ओरिएंटेडचे पण कन्सेप्ट असतात आणि हाय लेवल लँग्वेजचे पण कन्सेप्ट असतात. म्हणून सी लँग्वेजला मिडल लेवल लँग्वेज पण म्हटलं जात असतं. कारण आपण सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की बुवा सी लँग्वेज मध्ये हार्डवेअर प्रोग्रामिंग पण करता येत असतं आणि सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग पण करता येत असतं.
हे सगळे मुद्दे जे आहेत ते पुढे अजून येतील. आपण ज्यावेळेस शेवटी चॅप्टर पाहणार, एक शेवटचं चॅप्टर येईल प्री प्रोसेसरचं, त्यावेळेस हे पुन्हा तुम्हाला एक्सप्लेन केलं जाणार है ना. मी जास्त सांगत नाही इथं, कारण तो थेरॉटिकल मुद्दा आहे. आता इथं आल्यानंतर ने इकडं प्रॅक्टिकल लेवलकडे आपल्याला जायचं आहे. या प्रोग्रामिंग मधून ठीक आहे, आपल्याला वेगवेगळ्या प्रोग्राम म्हणजे काय, प्रोग्रामिंग काय, यूज काय, त्याचं लँग्वेज काय, हे इंट्रोडक्शन घेतल्यानंतर सुरुवात आपल्याला करायची आहे सी प्रोग्रामिंगची. सी लँग्वेज आपल्याला शिकायचं आहे. तर ह्या ठिकाणी सीच्या चॅप्टरकडे जाणार, बेसिक ऑफ सी प्रोग्रामिंग. याच्यात सी लँग्वेज काय आहे, व्हॉट इज सी प्रोग्रामिंग. पहिला मुद्दा आहे सी प्रोग्रामिंग नेमकं काय. सी इज अ जनरल पर्पज स्ट्रक्चरल प्रोग्रामिंग लँग्वेज. सी लँग्वेज काय आहे, तर एक जनरल पर्पज स्ट्रक्चरल टाईपची प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. आता याच्यामध्ये आपण जनरल पर्पज लँग्वेज आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मॅक्झिमम प्रकारचं कामं केलं जाऊ शकतात. सी लँग्वेज मध्ये मॅक्झिमम प्रकारचे कामं केले जाऊ शकतात, म्हणून त्याला जनरल पर्पज स्ट्रक्चरल प्रोग्रामिंग म्हणतात. जनरल पर्पज म्हणजे जास्तीत जास्त प्रकारचे कामं केले जाऊ शकतात, म्हणून ती जनरल पर्पज. आणि स्ट्रक्चरल प्रोग्रामिंग का, तर त्या ठिकाणी टॉप टू बॉटम अप्रोच मध्ये ती प्रोग्रामिंग केली जात असते, म्हणून त्याला स्ट्रक्चरल प्रोग्रामिंग असं म्हटलं जात असतं. आता ही जी सी लँग्वेज आहे, या सी लँग्वेजचा मेन हेतू काय, मेन यूज काय, त्याचा उपयोग कशासाठी आपण करणार, तर या ठिकाणी तो मुद्दा या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. सी लँग्वेज, it is a general purpose language. हे मेन मुद्दा झाला. त्याच्यानंतर ने सी लँग्वेजचे यूज काय, इथं आलो. यूज ऑफ सी प्रोग्रामिंग. तर पहिला यूज म्हणजे सी लँग्वेजचा पहिला यूज म्हणजे टू डेव्हलप ओएस. आपल्याला आपली स्वतःची ऑपरेटिंग सिस्टम डेव्हलप करायची असणार, तर त्यासाठी आपण सी लँग्वेजचा वापर करू शकतो. त्यानंतर कंपायलर कन्स्ट्रक्शन. कंपायलर कन्स्ट्रक्ट करायचे असतील तर त्यासाठी पण सी लँग्वेजचा वापर केला जाऊ शकतो. आता ऑपरेटिंग सिस्टम म्हणजे काय ते आपण पहिले बघितलं. सांगता येणार ऑपरेटिंग सिस्टम कोणाला म्हणतात. ऑपरेटिंग सिस्टम कोणाला म्हणतात. ऋतुजा, हॅलो. सर विंडोज 7, विंडोज 10. हा, या ऑपरेटिंग सिस्टम झाल्या. कम्प्युटर चालवण्यासाठी जे काही सिस्टम सॉफ्टवेअर्स वापरले जातील, तर कम्प्युटर चालवण्यासाठीचे सॉफ्टवेअर्स म्हणजे सिस्टम सॉफ्टवेअर किंवा ऑपरेटिंग सिस्टम. मग त्याच्यामध्ये डॉस असेल, विंडो असेल, लिनक्स असेल, अँड्रॉइड असतील, तर ह्या ऑपरेटिंग सिस्टम झाल्या. बरोबर. कंपायलर म्हणजे काय सांगता येईल बरं कोणाला. ऑपरेटिंग सिस्टम बनवायचं असेल तर सी लँग्वेजचा वापर आपण करू शकतो. तसं कंपायलर तयार करण्यासाठी पण सी लँग्वेजचा वापर केला जाऊ शकतो. कंपायलर तयार करण्यासाठी पण सी लँग्वेजचा वापर केला जातो. बघा, कंपायलर बद्दल आपण इंट्रोडक्शन घेणार. कंपायलर, कम्प्युटरला कोणती लँग्वेज समजते बरं.
कम्प्युटरला कोणती लँग्वेज समजते? इंग्लिश समज. मशीन. हा, पण त्याला काय म्हणतो? इंग्लिश समजतं त्याला, मराठी समजतं? समीर? नाही सर. बोला. सायली? MSCIT झालंय तुमचं ना, त्याच्यामध्ये आहे कम्प्युटरला कोणती लँग्वेज समजते? बघा, कम्प्युटरला इंग्लिश समजत नाही, मराठी समजत नाही, हिंदी समजत नाही, कुठलीच लँग्वेज समजत नाही. आपण जी माणूस जी भाषा बोलतो ती कम्प्युटरला समजत नाही. कम्प्युटरला फक्त एकच लँग्वेज समजते, ती म्हणजे बायनरी लँग्वेज, जी 0 आणि 1चा फॉर्मॅट मध्ये असते. बरोबर? एवढं माहिती आहे, कम्प्युटरला फक्त बायनरी लँग्वेज समजते. कम्प्युटरला इंग्लिश येत नाही. आपण जर बघितलं कम्प्युटरमध्ये सगळ्या गोष्टी तर आपल्याला इंग्लिश मध्ये दिसतात, पण त्याला कम्प्युटरला इंग्लिश येतच नाही, त्याला फक्त 0-1 समजतं. मग हे सगळं टास्क कसं चालतं, हे वर्किंग कसं चालतं? आपण तर इंग्लिश समजतो, आपण माहिती पण इंग्लिश मध्ये प्रोव्हाइड करतो. मग कम्प्युटरला ह्या सगळ्या गोष्टी अंडरस्टँड कशा होतात? तर या सगळ्या गोष्टी अंडरस्टँड होतात कम्प्युटरला या कंपायलरद्वारे. कंपायलरद्वारे या सगळ्या गोष्टी कम्प्युटर अंडरस्टँड करत असतो. हा कंपायलर जो आहे तो एक प्रकारचा ट्रान्सलेटर असतो. कंपायलर हा एक प्रकारचा ट्रान्सलेटर असतो. जसं आता समजा तुम्ही इथून निघालात आणि चीन मध्ये गेलात, तर चीनची भाषा तुम्हाला समजेल का? नाही समजणार. मग तुम्हाला काय करावं लागेल त्याच्यात? तुम्हाला चीन मध्ये जायचंय आणि तिथं 1 महिना राहायचं आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल? एकटं जाऊन चालेल का? नाही. मग काय? ट्रान्सलेटर पाहिजे. हा, सोबत ट्रान्सलेटर घेऊन जावं लागेल. लँग्वेज ट्रान्सलेटर तुम्हाला घेऊन जावं लागणार. ज्या लँग्वेज ट्रान्सलेटरला तुमची मराठी पण येते आणि तिथली चीनी पण येते, तर त्या ट्रान्सलेटरला तुम्हाला जवळ ठेवावं लागेल. मग त्या पद्धतीने या ठिकाणी कम्प्युटरमध्ये आपण म्हणजे ह्युमन आणि कम्प्युटर यांच्यामध्ये जो एक दुवा असतो, तर तो म्हणजे हा कंपायलर असतो. आपण ऑपरेटिंग सिस्टम म्हणतो, पण ऑपरेटिंग सिस्टम जस्ट आपल्याला एक इंटरफेस प्रोव्हाइड करत असते. आणि हा जो कंपायलर आहे हा ट्रान्सलेशनचं काम करत असतो. कसं होतं हे ट्रान्सलेशन? तर बघा, या ठिकाणी हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. सी लँग्वेज किंवा प्रोग्रामिंग तुम्ही शिकत आहात, तर प्रत्येक प्रोग्रामिंग ही कंपायलर प्रोव्हाइड करते किंवा इंटरप्रेटर प्रोव्हाइड करत असते. तर तुम्हाला समजलं पाहिजे कंपायलर नेमका काय असतो आणि इंटरप्रेटर काय असतो, है ना? आणि मगच आपण प्रॅक्टिकलला सुरुवात करणार, त्याच्याशिवाय आपल्याला काही समजणार नाही या ठिकाणी, है ना? तर बघा, हा डेटा ट्रान्सलेटर असतो. जर डिस्कनेक्ट झालं तर परत रिकनेक्ट करा. हा पूर्ण राहील आपलं सेशन, पूर्ण आपण करणार त्याला. डिस्कनेक्ट झालं 10 मिनिटात तर परत रिकनेक्ट करा. बघा, आपण या ठिकाणी कम्प्युटरला इंग्लिश मध्ये जर काही इन्स्ट्रक्शन प्रोव्हाइड केली, आपण जर कीबोर्डने ए टाईप केला, कम्प्युटरला आपण इंग्लिश मध्ये ए टाईप केला, तर होतं काय? तर कंपायलर जो आहे तर तो या एचा एक स्पेसिफिक कोड असतो, तो त्या ठिकाणी गेट करतो. तो कोड त्या ठिकाणी काढला जात असतो. कॅपिटल ए टाईप केला असेल तर त्या कॅपिटल ए चा कोड असतो 65. कॅपिटल ए चा कोड असतो 65. 68 झालं. कॅपिटल ए चा कोड असतो 65. हा जो कोड असतो ह्या कोडला म्हटलं जात असतं आस्की कोड. या कोडला म्हटलं जात असतं आस्की कोड. बरोबर? कम्प्युटर कंपायलर जो आहे, आपण ज्यावेळेस कीबोर्डने ए टाईप करतो तर त्याचा एक स्पेसिफिक कोड असतो, त्याच्यामध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. 65 मध्ये त्याचं कन्व्हर्जन होणार. आपण जर बी टाईप केला तर बी चा कोड असतो त्या ठिकाणी 66. सी टाईप केला तर सी चा कोड असतो 67. अशी त्याची सिक्वेन्स असते. कॅपिटल झेड पर्यंत तुम्ही गेलात तर त्याचा आस्की कोड असतो 90. लोअर केसचा जर ए आपण टाईप केला असेल तर लोअर केसचा आस्की कोड असतो 97. आणि लोअर केसचा झेड आपण टाईप केला तर त्याचा आस्की कोड असतो 122. है ना? हे असे मग त्याच्यामध्ये
सिक्वेन्स असते डायरेक्टली स्टेप बाय स्टेप एक एकने इन्क्रीज होत जात असतात कॅरेक्टर्स आणि त्याचे कोड्स ते पुढे येतील. तर आता सध्या आपण फक्त ए ला लक्षात घेणार की आपण ज्यावेळेस कीबोर्डने ए टाईप केला तर हा कंपायलर काय करतो, त्याचा एक स्पेसिफिक कोड आहे तो शोधतो. 65 त्याचा कोड आहे. आता हा 65 जो आहे तर हा पण बायनरी नंबर नाहीये. 65 हा बायनरी नंबर नाहीये. 65 हा एक डेसिमल नंबर आहे. मग हा 65 पण त्याला समजणार नाही, कम्प्युटरला 65 पण समजत नाही. मग त्या ठिकाणी हे कन्वर्जन कसं होईल, तर हा जो 65 आहे तो डेसिमल नंबर आहे. मग या ठिकाणी तुम्ही 5वी 6वीच्या वर्गामध्ये एक मॅथ मध्ये प्रोसेस शिकलेले असतात. त्या प्रोसेसला म्हटलं जात असतं लसावी मसावी असे शब्द तुम्ही ऐकले असणार. लसावी काढणं, मसावी काढणं, मराठी मीडियम असेल तर, आणि LCD GCD जे काढले जात असतात LCM वगैरे वगैरे, तर त्या गोष्टीला या ठिकाणी परफॉर्म केलं जातं. त्या स्टेपला इथं परफॉर्म केलं जात असतं. जसं इथं आपण 65 टाईप केलं, 65 कोड आला आपला ASCII कोड, तर याला 2 ने डिवाइड केलं जात असतं. 2 ने डिवाइड केल्यानंतर आन्सर येतो 32 आणि तुमचा रिमाइंडर येत असतो 1. परत या 65 ला 2 ने डिवाइड केलं तर त्या ठिकाणी उत्तर येत असतं 16 आणि रिमाइंडर येत असतं 0. परत या 16 ला 2 ने डिवाइड केलं, तुमचं आन्सर आलं 8 आणि त्या ठिकाणी रिमाइंडर आलं 0. परत या 8 ला 2 ने डिवाइड केलं तर तुमचं आन्सर आलं 4 आणि रिमाइंडर आलं 0. परत या 2 ला 2 ने डिवाइड, या 4 ला 2 ने डिवाइड केलं, आन्सर आलं तुमचं 2, रिमाइंडर आलं 0. परत या 2 ला 2 ने डिवाइड केलं तर उत्तर येणार 1 आणि रिमाइंडर आलं 0. तर बघा 1 येतो तोपर्यंत आपण हे डिव्हिजन करत जाणार आणि जे रिमाइंडर आहे ते साईडला लिहित जाणार. तर बघा आता तुमच्या समोर आहे, कम्प्युटरला जी लँग्वेज समजते 0 आणि 1 ची, तर ते 0 आणि 1 तुम्हाला या ठिकाणी मिळालेत. बरोबर. तर आता हे खालून वर असं लिहित जाणार तुम्ही. हा आला तुमचा 1, हा 2, हा 4, हा 8, हा 16, हा 32 आणि हा 64. तर कम्प्युटरला हा ए नाही समजत, ABCD मधला ए नाही समजत कम्प्युटरला, त्याला हा ए समजतो. हा ए आहे. हा जो कोड आला पूर्ण एवढा 0 आणि 1 चा फॉर्मॅट मध्ये, तर कम्प्युटरला हे अंडरस्टँड होत असतं. बरोबर. तर ही जी प्रोसेस आपण परफॉर्म केली या ठिकाणी, ही जी प्रोसेस आपण परफॉर्म केली या प्रोसेसला म्हटलं जात असतं D2B प्रोसेस. D2B प्रोसेस म्हणजे डेसिमल टू बायनरी प्रोसेस. डेसिमल टू बायनरी प्रोसेस याला म्हणतात. म्हणजे डेसिमलचं कन्वर्जन बायनरी मध्ये आपण करून घेतलं. आता आपण कीबोर्डने ए टाईप केला तर आपल्याला मॉनिटरला असा नंबर दिसतो का, असा ए दिसतो का? तर आपल्याला असा ए नाही दिसत. आपण ए टाईप केला तर इंग्लिशचा जे आपल्याला दिसतो. म्हणजे आता काय याचा अर्थ, तर ही प्रोसेस अर्ध्यामध्ये झाली. ए टाईप केल्यानंतर त्याचं 65 मध्ये कन्वर्जन झालं आणि 65चं बायनरी मध्ये कन्वर्जन झालं. त्यानंतर या ठिकाणी परत या बायनरी वरून त्याचं डेसिमल मध्ये कन्वर्जन जर करायचं असेल, बायनरी वरून डेसिमल मध्ये जर कन्वर्जन करायचं असेल तर हे नंबर्स उलट्या क्रमाने नोट केले जात असतात. हे नंबर्स उलट्या क्रमाने नोट केले जात असतात. जसं हा 1, त्याच्यानंतर या ठिकाणी हा 2, हा 4, 8, 16, 32 आणि हा 64. डबल करत आलो आपण हे नंबर्स डबल करत आलो या ठिकाणी. आता हे नंबर्स डबल करताना केलं काय, तर या ठिकाणी हा इथं 1 0 0 0 0 0 1 असं आहे. बघा हे जे आहेत या ठिकाणी हे जे नंबर लिहिलेत आपण 1 0 0 0 0 0 1, तर हे इथं नोट करून टाकले. आता याच्यामध्ये कन्वर्जन कसं होतं, तर हा जो नंबर्स असतो हे जे 0 असतात, या 0ला इथून काढलं जात असतं, कॅन्सल केलं जातं. या 1 ची व्हॅल्यू 64 आणि या 1 ची व्हॅल्यू 1 असं त्यांचं ऍडिशन येत असतं 65.
तर हा इथं 65 आला, हा 65 आला आणि हा 65 कोणाचा कोड आहे, तर तो ए चा कोड आहे. म्हणजे मॉनिटर वरती आपल्याला ए दाखवला जाणार, मॉनिटर वरती असा ए आपल्याला डिस्प्ले केला जात असतो, बरोबर. तर कीबोर्डने ए टाईप केल्यानंतर तो मॉनिटर वरती ए येतो, तोपर्यंत आतमध्ये एवढी सर्व प्रोसेस चालते आणि ही प्रोसेस कोण करतं, तर ही प्रोसेस करत असतो कंपायलर. आणि आपल्याला हा कंपायलर तयार करायचा असेल तर त्यासाठी आपण या सी लँग्वेजचा वापर करणार. कंपायलर तयार करायचं असेल तर या सी लँग्वेजचा वापर या ठिकाणी आपण करू शकतो. हा सगळ्यात मेन यूज आहे सी लँग्वेजचा, की सी लँग्वेजद्वारे कंपायलर तयार केले जाऊ शकतात, बरोबर. यूज माहिती पाहिजे. तुम्ही टार्गेट करतायत सी लँग्वेज शिकतायत, पण सी लँग्वेजचा यूज आपल्याला माहिती असला पाहिजे. सी लँग्वेजचा मेन टार्गेट माहिती नाहीये आणि तुम्ही फक्त शिकताय, तर तुम्ही फक्त कमांड पूर्ण करताय, तसं नाही. तुम्हाला मेन उद्देश माहिती पाहिजे प्रोग्रामिंगचा, त्या सी लँग्वेजचा. डेव्हलपमेंट, ऑपरेटिंग सिस्टमचं डेव्हलपमेंट करण्यासाठी आपण सी लँग्वेज वापरू शकतो, कंपायलर तयार करण्यासाठी पण सी लँग्वेज वापरू शकतो, बरोबर. काही डाऊट बरं याच्यात, समजलं हे कसं कन्वर्जन होतं ते? हो. सर. समीर, काही डाऊट? नाही सर. ओके. सगळ्यात मेन टॉपिक आहे हा, हे कन्वर्जन समजलं पाहिजे. तुम्हाला इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तुम्हाला हेच विचारलं जाऊ शकतं की कंपायलर काय असतं, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे की कंपायलर हा डेटा ट्रान्सलेटर असतो. ह्युमन लँग्वेजचं कन्वर्जन बायनरी लँग्वेजमध्ये आणि बायनरी लँग्वेजचं कन्वर्जन आपल्या ह्युमन लँग्वेजमध्ये करण्यासाठी त्याचा वापर करणार. ह्युमन लँग्वेज कोणती? इंग्लिश, मराठी, हिंदी, चीनी, जापानी, अमेरिकन, या सगळ्या ह्युमन लँग्वेजेस आहेत, माणसाच्या लँग्वेजेस आहेत. आणि कम्प्युटरची लँग्वेज कोणती? तर ती बायनरी लँग्वेज, जी फक्त 0 आणि 1च्या फॉर्मॅटमध्ये असते, बरोबर. कम्प्लीट एवढं. तर बघा, आता हे कंपायलर बनवण्यासाठी आपण सी लँग्वेजचा वापर केला. त्यानंतर आता आपण कम्प्युटर चालवलं तर कम्प्युटरमध्ये फक्त ABCDचे अल्फाबेटच येतात का, किंवा 0 to 9 पर्यंत डिजिटच येतात का? तर नाही. कम्प्युटरमध्ये सिम्बॉल पण येतात, इमेजेस येतात, साऊंड येतात, व्हिडिओ येतात, ग्राफ येतात, चार्ट येतात, अशा भरपूरशा गोष्टी असतात. मग कम्प्युटरला जर ह्युमन लँग्वेज समजतच नाही, त्याला फक्त बायनरीच समजतं, 0 आणि 1च समजतं. मग इमेजचं ट्रान्सलेशन कसं होईल? इमेजचं ट्रान्सलेशन कसं होईल? डिस्कनेक्ट होईल, हा, परत रिकनेक्ट करा लगेच. इमेजचं ट्रान्सलेशन कसं होणार? आपल्या साऊंडचं ट्रान्सलेशन कसं होणार? तुमचं व्हिडिओ ठिकाणी कंपायलरचा वापर आपण बघितला. आता या ठिकाणी आपल्याला पुढचा जो पार्ट आहे तर तो म्हणजे इंटरप्रेटर डेव्हलप करण्यासाठी पण आपण सी लँग्वेजचा वापर करू शकतो. पुढचा जो यूज आहे सी लँग्वेजचा तो म्हणजे इंटरप्रेटर तयार करणे. इंटरप्रेटर, आता हे जे इंटरप्रेटर असतात, आपल्याला कॅरेक्टर बाय कॅरेक्टर कन्वर्जन करायचं असेल तर कंपायलर्स वापरले जातात. कॅरेक्टर बाय कॅरेक्टर कन्वर्जन करायचं असेल डेटाचं तर कंपायलर्स वापरले जातात. आणि आपल्याला जर लाईन बाय लाईन कन्वर्जन करायचं असणार तर त्यासाठी या इंटरप्रेटरचा वापर केला जात असतो. इंटरप्रेटरच्या मदतीने इथं आपल्याला इमेजेस, साऊंड वगैरे यांचं पण कन्वर्जन त्या ठिकाणी बायनरी लँग्वेज मध्ये केलं जाऊ शकतं. तुम्हाला थर्ड इयरला, इंजिनिअरिंगच्या थर्ड इयरला कम्प्युटर ग्राफिक्स नावाचा एक सब्जेक्ट असतो. त्या कम्प्युटर ग्राफिक्सच्या सब्जेक्टमध्ये हे जे कन्वर्जन असतं ते पूर्ण डीप मध्ये त्या सब्जेक्टमध्ये आपल्याला दिलेलं असतं. जसं आपण कंपायलरचं हे ट्रान्सलेशन केलं ना, त्या पद्धतीने युजिंग पिक्सेलच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी डेटा डिवाइड केला जात असतो, इन्फॉर्मेशनला डिवाइड केलं जातं आणि त्याच्या आधारे त्या ठिकाणी कन्वर्जन त्या इमेजच्या बायनरीमध्ये आणि बायनरीच्या इमेजमध्ये किंवा व्हिडिओमध्ये किंवा साऊंडमध्ये कन्वर्जन करतात. तर त्याचा पूर्ण अभ्यास त्या कम्प्युटर ग्राफिक्सच्या सब्जेक्टमध्ये थर्ड इयर इंजिनिअरिंगला आपल्याला दिलेला असतो, है ना. त्यानंतर या ठिकाणी सॉफ्टवेअर डेव्हलप करायचं असणार, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, तर त्यासाठी पण आपण सी लँग्वेजचा वापर करू शकतो. गेम्स वगैरे डेव्हलप करायचे असतील तर त्यासाठी पण सी लँग्वेजचा वापर आपण त्या ठिकाणी
करू शकतो. असे भरपूर प्रकारचे कामं आहेत जे आपण सी मधून परफॉर्म करणार. बरोबर. अमोल, ते तुमचं माईक बंद करून द्या ना जरा. ओके. तर या ठिकाणी अशा भरपूर प्रकारचे जे कामं आहेत ते सी मधून आपण परफॉर्म करू शकतो. सी लँग्वेजचा वापर करून आपण एम्बेडेड प्रोग्रामिंग पण करू शकतो, म्हणजे हार्डवेअर प्रोग्रामिंग पण त्या ठिकाणी परफॉर्म करता येत असते. आता तुम्ही जर कम्प्युटरवर बसले असणार ऑनलाईन करताना, आता तुमचा जवळ जो माऊस आहे तर त्याला उचललं तर खाली लाईट सेन्सर दिसेल तुम्हाला लाल कलरचं. तर ते सेन्सर कशा पद्धतीने वर्किंग करतं याचा पण प्रोग्रामिंग जे आहे ते सी प्रोग्रामिंग मधून करता येत असतं. बरोबर. एक साधं एक्झाम्पल सांगायचं तर असे भरपूर प्रकारचे कामं आहेत जे सी मधून परफॉर्म केले जाऊ शकतात. ठीक आहे. आपण अजून ज्यावेळेस पूर्ण प्रॅक्टिकलला सुरुवात करणार त्यावेळेस समजेलच तुम्हाला काय काय नेमका त्या सी लँग्वेजचा वापर होईल, ते कसं करणार ते. आता इथं पुढचा जो पॉइंट आहे तर तो म्हणजे हिस्ट्री. सी लँग्वेजची हिस्ट्री. सी लँग्वेज जी आहे ती अशी डायरेक्टली तयार होऊन नाही आली, त्याच्या मागे काहीतरी एक हिस्ट्री आहे. तर हिस्ट्री ऑफ सी. सी लँग्वेजची हिस्ट्री काय, तर या ठिकाणी याचा पूर्वी सी लँग्वेजच्या आधी प्रोग्रामिंग लँग्वेज नव्हत्या असं नाही. या ठिकाणी भरपूरशा प्रोग्रामिंग लँग्वेजेस सी लँग्वेजच्या आधी होत्या आणि आता पण भरपूर प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत. आपल्याला जगातली सगळ्यात पहिली प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे ॲडा. जगातली सगळ्यात पहिली प्रोग्रामिंग म्हणजे ॲडा. ही जगातली पहिली प्रोग्रामिंग लँग्वेज. त्याच्यानंतरने भरपूरशा लँग्वेजेस मार्केटमध्ये आल्या. 1960च्या आधीपर्यंत भरपूर लँग्वेज होत्या मार्केटमध्ये, पण त्या लँग्वेजेस कशा होत्या तर एक स्पेसिफिक काम करण्यासाठी स्पेसिफिक लँग्वेज असं स्ट्रक्चर आधी होतं. जसं मॅथमॅटिकल वर्क करायचं असेल तर कोबोल नावाची लँग्वेज होती. आर्किटेक्चर वर्कसाठी पास्कल नावाची लँग्वेज होती. इंजिनिअरिंगचे काही वर्क असेल तर त्यासाठी फोर्ट्रॉन नावाची लँग्वेज होती. अशा डिफरंट भरपूरशा लँग्वेजेस मार्केटमध्ये उपलब्ध होत्या. पण कसं तर त्यांच्यामध्ये एक स्पेसिफिक टाईपचंच काम केलं जायचं. जसं मॅथचा वापर करायचा आहे, काही मॅथ संबंधी कॅल्क्युलेशन्स करायचे असतील तुम्ही कोबोल लँग्वेजचा वापर करायचा. आर्किटेक्चर संबंधी काही काम असेल तर पास्कलचा वापर व्हायचा. इंजिनिअरिंग संबंधी काही वर्क असेल तर फोर्ट्रॉन नावाची लँग्वेज मध्ये त्या ठिकाणी त्याचे टास्क करायचे. आपल्याला ही जशी सी लँग्वेज आहे तशा ऑल इन वन प्रोग्रामिंग प्रोव्हाइड करणाऱ्या लँग्वेजेस मार्केटमध्ये उपलब्ध नव्हत्या. कुठपर्यंत तर 1960 पर्यंत. 1960 मध्ये आपल्याला एक नवीन लँग्वेज तयार करून मिळाली तर ती म्हणजे अल्गोल. ही अल्गोल लँग्वेज 1960 मध्ये तयार करून मिळाली. याच्यात पण प्रोग्रामर्सचं समाधान झालं नाही. प्रोग्रामर्सने ह्या अल्गोल मध्ये पण मॉडिफिकेशन्स केले आणि 1963 मध्ये एक नवीन लँग्वेज शोधून काढली. ती नवीन लँग्वेज होती तुमची सीपीएल. सीपीएल ही प्रोग्रामिंग लँग्वेज 1963 मध्ये आली. बरोबर. या ठिकाणी सीपीएल नंतरने ह्या सीपीएल मध्ये पण प्रोग्रामर्सचं समाधान झालं नाही. त्याला पण मॉडिफाय करून 1967 मध्ये प्रोग्रामर्सने एक नवीन लँग्वेज शोधून काढली. या सीपीएल ला मॉडिफिकेशन केलं गेलं आणि मग बीसीपीएल नावाची एक लँग्वेज शोधून काढली गेली. बीसीपीएल म्हणजे बेसिक कंबाईन्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. बेसिक कंबाईन्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. आणि सीपीएल म्हणजे काय, कंबाईन्ड प्रोग्रामिंग लँग्वेज. याच्यामध्ये पण मॅक्झिमम प्रकारचे कामं वेगवेगळ्या टाईपचे केले जायचे. पण तरी पण प्रोग्रामर्सचं समाधान नाही झालं. त्यांनी अजून या बीसीपीएल ला पण मॉडिफाय केलं आणि 1970 मध्ये इथं एक नवीन लँग्वेज शोधून काढली. तर ती नवीन लँग्वेज जी होती ती म्हणजे बी लँग्वेज. याचं काही फुल फॉर्म वगैरे काहीच नाहीये, फक्त बी असं नाव त्याला दिलं गेलं. यात पण प्रोग्रामर्सचं समाधान नाही झालं. त्यांनी याच्यात पण मॉडिफिकेशन्स केले आणि फायनली 1972 मध्ये डेनिस रिचीने सी लँग्वेज शोधून काढली. 1972 मध्ये सी लँग्वेज शोधली गेली. ही सी लँग्वेज कोणी बनवली तर ती बनवली डेनिस रिचीने. हा जो डेनिस रिची आहे तो एक मॅथमॅटिशियन होता. मॅथ आणि फिजिक्स याच्यामध्ये त्यांनी मास्टर ग्रॅज्युएशन केलेलं होतं.
1911 मध्ये ते डेट झाले है ना. असं एक शॉर्टकट हिस्ट्री आपण त्याच्याबद्दल सांगू शकतो. ही लँग्वेज त्यांनी शोधून काढली बेल लॅबोरेटरीमध्ये. एक शॉर्टकट हिस्ट्री त्या ठिकाणी आपल्याला सांगता येऊ शकतं. हे तुम्हाला नोट्स मध्ये मिळेल, सगळं रेडी आहे, डिटेल मध्ये आहे. हे त्या ठिकाणी मी हे डेनिस रिची बेल लॅब वगैरे वगैरे शॉर्टकट दिलं होतं, नोट्स मध्ये डिटेल मध्ये देऊन टाकलेलं आहे ना. तर असं एक शॉर्टकट हिस्ट्री आपण त्या सी लँग्वेज बद्दल सांगू शकतो. एवढी जी इन्फॉर्मेशन आहे ही सगळी एक बेसिक बॅकग्राऊंड म्हणून आपण वापरत असतो. सी लँग्वेजचं हे बेसिक बॅकग्राऊंड आहे. एवढ्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजे, एक जनरल माहिती म्हणून. आता याच्या नंतरचा जो पार्ट राहील तर तो प्रॅक्टिकल लेवलकडे आपण जाणार आहोत. आतापर्यंत आपण जे काही मुद्दे कव्हर केले त्याच्यामध्ये काही डाऊट बरं कोणाला? नाही सर. नाही नाही सर. सर. ओके. कारण प्रॅक्टिकल वगैरे याच्यात आपण काहीच पाहिलं नाही, फक्त थेरॉटिकल इंट्रोडक्शन घेतलं. मेन म्हणजे कंपायलर सांगायचा होता तुम्हाला, कंपायलर काय असतो. कंपायलर समजलं तर भरपूर साऱ्या गोष्टी क्लिअर होऊन जातात है ना. तर आता इकडं परत आपल्या नोट्सकडे आपण येणार. या नोट्समध्ये सगळे मुद्दे आहेत ते तुम्ही रीड करू शकतात. मी जे सांगितलं सगळं तुम्हाला मराठीत ते जे त्या इंग्लिशमध्ये दिलेलं आहे. आता मेन मुद्दा जो राहील आपला तर तो म्हणजे सी प्रोग्राम स्ट्रक्चरचा. सी मध्ये प्रोग्रामिंग करायचं आहे आपल्याला. तर असं नाही बुवा, जसं तुम्ही MSCITच्या कोर्समध्ये जर वर्डचं प्रॅक्टिस करायचं असेल, एक्सेल मध्ये काहीतरी वर्क करायचं असेल तर कम्प्युटर चालू करणार आणि वरून खालपर्यंत काहीतरी मॅटर टाईप करून दिला, त्याला डिझाईन डेकोरेट केला आणि होऊन गेलं तुमचं प्रॅक्टिकल. तसं इथं राहणार नाही. इथं तुमचं डोकं चालवायचं राहील. इथं तुम्हाला डोकं खाली करावं लागेल, लॉजिक तुम्हाला बिल्ड करावं लागणार है ना. तर ते लॉजिक बिल्ड करताना प्रोग्रामिंगची काही स्टेप असते, स्ट्रक्चर असतं, ते फॉलो करायचं जेणेकरून प्रोग्रामिंग तुम्हाला सोपं जाईल. सी लँग्वेज आता तुमच्यामधून 2-3 लोकांचं आहे की बुवा तुम्ही सी लँग्वेज हँडल केलं आहे, तुम्हाला कठीण का वाटलं? कारण त्या ठिकाणी कठीण याच्यासाठी वाटलं की तुम्ही त्याचे जे स्टेप आहेत त्या सोडून तुम्ही प्रोग्रामिंग करण्यासाठी गेलात, डायरेक्ट शॉर्टकट बघितलं. प्रोग्रामिंग शिकताना एक लक्षात घ्यायचं की शॉर्टकट कधीच बघायचं नाही. ज्यावेळेस तुम्ही मास्टरी करून घेणार, 3 प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्हाला यायला लागल्या चांगल्यापैकी की मग तुम्ही शॉर्टकट शोधायचे असतात. जोपर्यंत तुम्ही लॉंग कट मध्ये काम करतात, लॉंग डिटेल मध्ये जाऊन स्टडी करतात, त्यावेळेस तुम्ही शॉर्टकट साठी रेडी होत असतात. बरोबर. पहिल्यापासून शॉर्टकट प्रोग्रामिंग मध्ये काहीच नसतं. तुम्ही शॉर्टकट जेवढं बघायला जाणार तेवढं प्रोग्रामिंग तुम्हाला कठीण वाटेल. बरोबर. तर या ठिकाणी मुद्दा जो आहे तर तो म्हणजे सी प्रोग्राम स्ट्रक्चरचा. आता सी प्रोग्रामचं स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी समजायचं आहे. कम्प्युटर डायरेक्ट चालू करायचा, सीचा एडिटर ओपन करायचा आणि वरून खालपर्यंत कोड करायचा असं कधीच नाही करायचं. तुम्हाला तो सीचा प्रोग्राम बनवताना हा स्ट्रक्चर आधी फॉलो करावा लागेल. सी प्रोग्रामचं जे स्ट्रक्चर आहे टोटल 6 सेक्शन्स मध्ये डिवाइड असतं. हे जे 6 सेक्शन्स असतात हे म्हणजे डॉक्युमेंटेशन सेक्शन, नंतर असतो लिंक सेक्शन, डेफिनेशन सेक्शन, ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन, मेन फंक्शन आणि युजर डिफाईन फंक्शनचा सेक्शन. असे हे 6 सेक्शन्स असतात. हे कंपल्सरी नाही राहत. कंपल्सरी फक्त हा एक सेक्शन असतो, तो म्हणजे मेन फंक्शनचा सेक्शन. बरोबर. सी लँग्वेजच्या प्रोग्राम मध्ये मेन फंक्शन हा कंपल्सरी आलाच पाहिजे आणि हे जे बाकीचे 5 सेक्शन आहेत हे ऑप्शनल असतात. आपली गरज असेल, आपला जसा यूज असेल त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी त्यांना ऍड केलं पाहिजे आणि ऍड करायचं असतं है ना. तर आता ह्या स्ट्रक्चरला समजायचं आहे. एका प्रोग्रामच्या मदतीने आपण त्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेणार. तर एक नवीन फाईल घेतली. हॅलो, आवाज येतोय? हो सर. हो सर. चालेल. ओके. तर बघा या ठिकाणी एक नवीन फाईल आपण घेतली. इथं आपण सी प्रोग्रामचं स्ट्रक्चर समजणार आहोत. तर पहिला जो सेक्शन असतो तो म्हणजे डॉक्युमेंटेशन सेक्शन. नंतर ने दुसरा जो सेक्शन असतो तो असतो लिंक सेक्शन. तिसरा सेक्शन असतो डेफिनेशन सेक्शन. नंतर चौथा असतो ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शन.
पाचवा असतो मेन फंक्शन आणि सहावा असतो युजर डिफाईन फंक्शन्स. हे 5 सेक्शन आणि सहावा असतो युजर डिफाईन फंक्शन्स. हे जे फंक्शन्स असतात हे मल्टिपल राहू शकतात. फंक्शन 1, फंक्शन 2, फंक्शन 3, 4 समथिंग या पद्धतीने. तर असे 6 सेक्शन सी प्रोग्रामिंगचे दिलेले असतात. सी प्रोग्रामचे 6 सेक्शन्स असे एकूण असतात. आता या ठिकाणी डॉक्युमेंटेशन सेक्शन म्हणजे नेमकं काय. इकडे आपल्याला एक प्रोग्राम तयार करायचा आहे आणि त्याच्या आधारावरती हे सगळे सेक्शन समजायचे आहेत. समजा आपल्याला सांगितलं गेलं की 2 नंबर्स आहेत 5 आणि 6. 5 आणि 6 हे 2 नंबर्स आहेत, यांचं ऍडिशन करण्यासाठी एक प्रोग्राम तयार करा असं आपल्याला सांगितलं गेलं. बरोबर. मग ह्या टार्गेटला फॉलो करण्यासाठी आपण खाली जो प्रोग्राम तयार करणार आहोत त्या प्रोग्रामचं यूज काय, त्याचं कोणी बनवला, कधी बनवला, ही जी माहिती आपण ज्या ठिकाणी नोट करत असतो त्याला म्हटलं जात असतं डॉक्युमेंटेशन सेक्शन. आपल्याला काय करायचंय, सेक्शन समजायचे आहेत. सी प्रोग्रामचे सेक्शन्स आपण या ठिकाणी समजणार आहोत. पहिला डॉक्युमेंटेशन, दुसरा आहे लिंक सेक्शन, तिसरा डेफिनेशन, चौथा ग्लोबल डिक्लेरेशन आणि पाचवा आहे युजर डिफाईन फंक्शन. याच्यातनं हा जो मेन फंक्शन आहे तर तो मेन फंक्शन कंपल्सरी प्रत्येक प्रोग्रामला यायला जावा आणि बाकीचे हे जे 5 सेक्शन असतात हे ऑप्शनल असतात. मग आता या प्रत्येकाचा वापर काय असतो आणि कसा आपण त्या ठिकाणी करणार हे समजायचं आहे. त्यासाठी एक टार्गेट दिलं गेलं. 5 आणि 6 असे 2 नंबर्स आहेत, यांचं ऍडिशन करण्यासाठी एक प्रोग्राम बनवा. मग हा प्रोग्राम बनवायचा झाला तर आपण डॉक्युमेंटेशन त्याचं कसं करणार, तर ते डॉक्युमेंटेशन आपण या पद्धतीने करणार. /* इथं आपण घेतलं ऍडिशन ऑफ 2 नंबर्स 5 and 6 created by Saili on dated 15 July 2021 आणि // ने त्याला आपण एंड करणार. तर याला म्हटलं जात असतं डॉक्युमेंटेशन. आपण खाली जो प्रोग्राम तयार करत आहोत त्या प्रोग्रामचा यूज काय, तो कोणी बनवला, कधी बनवला, ही माहिती आपण ज्या ठिकाणी नोट करतो त्या माहितीला म्हटलं जात असतं डॉक्युमेंटेशन. बरोबर. त्या माहितीला डॉक्युमेंटेशन सेक्शन असं त्या ठिकाणी म्हणतो. आता हे जे डॉक्युमेंटेशन आपल्याला करायचं होतं तर त्याच्यासाठी सुरुवात आपण या ठिकाणी केली /* ने आणि एंड करताना // वापरला आणि मध्ये तुमचं डॉक्युमेंटेशनचं मॅटर त्या ठिकाणी मेन्शन केलं. बरोबर. त्याच्यानंतर दुसरा जो सेक्शन आहे तर तो म्हणजे लिंक सेक्शन. दुसरा सेक्शन म्हणजे लिंक सेक्शन. सी लँग्वेजच्या कंपायलर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युलेज, फंक्शन्स, कॉन्स्टंट्स हे प्रोव्हाइड करत असतो रेडीमेड. त्या रेडीमेड गोष्टी आपल्याला या ठिकाणी वापरता येतात. हे फंक्शन्स असतील किंवा मग कॉन्स्टंट्स असतील, हे वेगवेगळ्या फाईल्समध्ये डिफरंट फाईल्समध्ये स्टोअर असतात. त्या फाईल्स आपल्याला आपल्या प्रोग्रामला लिंक करण्यासाठी या लिंक सेक्शनचा वापर केला जाऊ शकतो. म्हणून तिथं जसं आपण ऍड केलं #include, याच्याने आपण लायब्ररी फाईल्स आपल्या प्रोग्रामशी लिंक करू शकतो. आता आपल्याला करायचं काय, तर 5 आणि 6 या 2 नंबरचं ऍडिशन करायचं आहे. या 2 नंबरचं ऍडिशन जर आपल्याला करायचं आहे तर आपल्याला हे 2 नंबर इनपुट म्हणून द्यावे लागतील. याच्यावरती ऍडिशनची प्रोसेस परफॉर्म करणार आणि जे काही रिझल्ट येईल तर ते रिझल्ट म्हणजे आउटपुट राहील. म्हणजे आपल्याला काय करायचं, तर इनपुट द्यायचं आणि आउटपुट घ्यायचं. तर इनपुट देऊन आउटपुट घेण्यासाठी जे काही फंक्शन्स वापरले जातील तर ते फंक्शन्स आपल्या प्रोग्राम मध्ये लिंक करण्यासाठी या लिंक सेक्शनचा वापर करता येतो है ना. इनपुट आणि आउटपुटचे जे फंक्शन आहेत तर ते
stdio.h नावाच्या फाईलमध्ये स्टोअर असतात. आणि दुसरे अजून काही फंक्शन असतात, त्याला पण आपण या ठिकाणी लिंक करणार. ते फंक्शन येतात conio.h फाईलमधून, है ना. आता या ठिकाणी stdio.h काय असतं, तर stdio.h म्हणजे स्टँडर्ड इनपुट आउटपुट डॉट हिडर हे त्याचं फुल फॉर्म होतं. स्टँडर्ड इनपुट आउटपुट डॉट हिडर हे त्याचं फुल फॉर्म होतं. आणि त्याच्यातनं प्रिंटएफ, स्कॅनएफ यासारखे फंक्शन्स आपण आपल्या प्रोग्राम मध्ये आणू शकतो, लिंक करू शकतो. त्याच्यासाठी हॅश इन्क्लूड हा प्री प्रोसेसर आपण या ठिकाणी यूज केला. बरोबर. आता आपला कंपायलर जे टर्बोचा वापरत असणार तुम्ही, तर त्या ठिकाणी या फाईल्स नाही टाकल्या तरी पण रन होतात. जर मोबाईलचे जे ऍप्लिकेशन असतात जे सी लँग्वेजचे प्रॅक्टिकल करण्यासाठी तुम्ही वापरणार, तर त्यांच्यामध्ये या फाईल तुम्हाला टाकाव्याच लागतील, त्याच वेळेस तो प्रोग्राम रन होतो, है ना. तर या ठिकाणी stdio.h म्हणजे स्टँडर्ड इनपुट आउटपुट डॉट हिडर, प्रिंटएफ, स्कॅनएफ यासारखे फंक्शन या फाईल मधून घेतले जातात. आणि नंतर आहे conio.h म्हणजे कन्सोल इनपुट आउटपुट डॉट हिडर. कन्सोल म्हणजे कन्सोल स्क्रीन, जिथं तुम्ही प्रोग्राम रन केल्यानंतर काळ्या रंगाची स्क्रीन येते बघा. तुम्ही ज्यांनी प्रोग्राम रन केला आहे सीचा, प्रोग्राम रन केल्यावरती जी काळ्या रंगाची स्क्रीन येते त्याला म्हणतात कन्सोल स्क्रीन. आणि त्या कन्सोल स्क्रीनवर काम करणारे फंक्शन म्हणजे कन्सोल फंक्शन्स. कन्सोल फंक्शन आपल्या प्रोग्राम मध्ये यूज करायचे असतील तर आपण याचा वापर करणार conio.h चा. याच्यामध्ये CLR, SCR, गेट CH यासारखे फंक्शन या फाईल मधून घेतले जात असतात, म्हणून आपण या फाईल्सला इथं इन्क्लूड केलं. साधा प्रोग्राम आहे, या दोन फाईल भरपूर होतील आपल्याला. बाकीच्या अशा शेकडो फाईल सी लँग्वेज मध्ये दिलेल्या असतात, जसे वेगवेगळे फंक्शन्स आहेत. हा बोला. conio.h परत सांगा ना. हा बघा, या ठिकाणी आपल्याला लिंक सेक्शनचा वापर का करतात, तर सी लँग्वेजचा कंपायलर वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन्स, वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म्युलेज, कॉन्स्टंट्स आपल्याला रेडीमेड प्रोव्हाइड करत असतो. सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज नाही. मग असे जे फंक्शन्स किंवा फॉर्म्युलेज आहेत ते त्यांच्या कॅटेगरीनुसार, वर्किंग कॅटेगरीनुसार डिफरंट फाईल्स मध्ये स्टोअर असतात. आणि हे जे डिफरंट फाईल्स असतात त्यालाच म्हणतात हिडर फाईल किंवा लायब्ररी फाईल. मग लायब्ररी फाईल आपण लिंक करायचे असतील तर लिंक सेक्शन आपण वापरतो. मग त्याच्यात stdio.h ही एक फाईल असते. stdio.h फाईल म्हणजे स्टँडर्ड इनपुट आउटपुट डॉट हिडर. जर आपल्याला समजा प्रिंटएफ, स्कॅनएफ यासारखे स्टँडर्ड फंक्शन वापरायचे आहेत आपल्या प्रोग्राम मध्ये, तर आपण stdio.h चा वापर करणार. जर आपल्याला कन्सोल स्क्रीनवर काम करणारे फंक्शन आपल्या प्रोग्राम मध्ये वापरायचे असतील तर आपण conio.h चा वापर करणार. conio.h म्हणजे कन्सोल इनपुट आउटपुट डॉट हिडर. कन्सोल इनपुट आउटपुट डॉट हिडर असं त्याचं फुल फॉर्म होतं, है ना. कन्सोल इनपुट आउटपुट डॉट हिडर. कन्सोल स्क्रीन म्हणजे कोणती, तर सीचा प्रोग्राम रन केल्यानंतर जी काळ्या रंगाची स्क्रीन येते, जिथं आपल्याला आउटपुट मिळतं किंवा आपण इनपुट देत असतो, काळ्या रंगाच्या स्क्रीनला कन्सोल स्क्रीन म्हणतात. आणि त्याच्यावरती काम करणारे फंक्शन कोणते, तर CLR, SCR, गेट सी, गेट कॅरेक्टर असे जे फंक्शन्स असतात तर ते या फाईल मधून घेतले जातात. म्हणून आपण या दोन फाईल्स या ठिकाणी टाकल्या. समजलं आता. हो सर. ओके. नंतरने आपल्याला आपल्या प्रोग्राम मध्ये काही कॉन्स्टंट व्हॅल्यूज डिफाईन करायचे असतील तर आपण या डेफिनेशन सेक्शनचा वापर करू शकतो. कॉन्स्टंट व्हॅल्यू म्हणजे कशा, तर जसं जॉमेट्री मध्ये पायची व्हॅल्यू असते, किती असते बरं ती व्हॅल्यू, जॉमेट्री मध्ये पायची व्हॅल्यू 3.14 बरोबर. 3.14 ही जॉमेट्री मध्ये ती व्हॅल्यू वापरली जाते, जी कॉन्स्टंट असते. आपल्याला कॉन्स्टंट व्हॅल्यू जर इथं डिफाईन करायचं असणार तर त्यासाठी या डेफिनेशन सेक्शनचा वापर आपण करणार. बरोबर. मग हे जे डेफिनेशन सेक्शन आहे तर आपल्याला हॅश डिफाईन या कीवर्डने आपण त्या डेफिनेशन सेक्शनला आपल्या प्रोग्राम मध्ये डिफाईन करणार. पाय 3.14 अशा पद्धतीने डेफिनेशन सेक्शन तुम्ही वापरू शकता. आता आपण काय करत आहोत, तर आपण फक्त 5 आणि 6
अशा 2 नंबरच्या ऍडिशन साठी प्रोग्राम बनवत आहोत. याच्यामध्ये पाय वगैरेचा काही वापर होणार नाही, बरोबर. पण फक्त समजण्यासाठी आपण ते इथं टाकून घेतलं की बुवा डेफिनेशन सेक्शन मध्ये काय राहू शकेल. तर डेफिनेशन सेक्शन मध्ये अशा पद्धतीने व्हॅल्यूज तुम्ही डिफाईन करू शकतात, कॉन्स्टंट डिफाईन करू शकतात, बरोबर. समजलं एवढं? हो सर. हो सर. हो सर. ओके. नंतर ने इकडं पुढचा जो सेक्शन आहे तर तो म्हणजे ग्लोबल डिक्लॅरेशन सेक्शन. आता ग्लोबल डिक्लॅरेशन सेक्शन म्हणजे काय, समजा या ठिकाणी इथंच फाईल घेतली, समजा याला बाजूला ठेवलं आपण. बघा कन्सेप्ट असतो आपला व्हेरिएबलचा. आपल्याला काय सांगितलंय, हे 5 आणि 6चं ऍडिशन करा. मग 5 आणि 6चं ऍडिशन जर आपल्याला करायचं सांगितलंय तर आपल्याला ही कम्प्युटरची मेमरी, या कम्प्युटरच्या मेमरीमध्ये 5 आणि 6 स्टोअर करण्यासाठी या 2 जागा आपण रिझर्व करणार. ह्या जागेला आपण नाव दिलं x आणि ह्या जागेला नाव दिलं आपण y, बरोबर. असे 2 नावं यांना आपण दिले. मग ह्या x मध्ये आपण 5 भरणार आणि या y मध्ये आपण 6 भरणार, बरोबर. प्रोग्राम रन असताना मेमरी लोकेशनला काहीतरी नाव दिलं. प्रोग्राम रन असताना टेम्पररी डेटा स्टोअर करण्यासाठी मेमरी लोकेशनला आपण काहीतरी नाव देऊन रिझर्व केलं तर या नावांना म्हटलं जात असतं व्हेरिएबल्स. कन्सेप्ट काय आहे, प्रोग्राम रन असताना आपण टेम्पररी डेटा स्टोअर करण्यासाठी मेमरी लोकेशनला काहीतरी नाव देऊन रिझर्व केलं तर त्या नावांना म्हटलं जात असतं व्हेरिएबल्स. हे जे व्हेरिएबल्स असतात हे 2 प्रकारचे असतात. व्हेरिएबल हे 2 प्रकारचे असतात. एक असतो लोकल व्हेरिएबल आणि दुसरा असतो ग्लोबल व्हेरिएबल, बरोबर. मुद्दा काय आहे, व्हेरिएबल म्हणजे ते समजा प्रोग्राम रन असताना असा टेम्पररी डेटा स्टोअर करण्यासाठी आपण मेमरी लोकेशनला काहीतरी नाव देऊन रिझर्व केलं तर या नावांना म्हटलं जात असतं व्हेरिएबल. आणि हे जे व्हेरिएबल्स असतात हे 2 प्रकारचे असतात. एक असतो लोकल आणि दुसरा असतो ग्लोबल. तर लोकल कोणाला म्हणायचं, तर ब्रॅकेटच्या आतमध्ये जो व्हेरिएबल तयार होतो, जसं हा मेन ब्रॅकेटच्या आतमध्ये काही व्हेरिएबल बनवला तर त्याला म्हणायचं लोकल व्हेरिएबल, बरोबर. इनसाइड दी ब्रॅकेट, ब्रॅकेटच्या आतमध्ये तयार केला जाणारा व्हेरिएबल म्हणजे लोकल व्हेरिएबल, इनसाइड दी ब्रॅकेट म्हणजे लोकल व्हेरिएबल. आणि ग्लोबल व्हेरिएबल कोणता, तर आउटसाइड दी ब्रॅकेट, त्याला म्हणायचं असतं ग्लोबल व्हेरिएबल, बरोबर. तर मेन फंक्शनच्या आतमध्ये किंवा कुठल्या तरी कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये आपण एखादा व्हेरिएबल बनवला तर तो लोकल असतो आणि सर्व ब्रॅकेटच्या बाहेर एखादा व्हेरिएबल बनवला तर तो असतो लोकल व्हेरिएबल, ग्लोबल व्हेरिएबल. ब्रॅकेटच्या बाहेरचा ग्लोबल आणि ब्रॅकेटच्या आतमधला लोकल. तर आता ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, इथं 5 आणि 6चं ऍडिशन करण्यासाठी जे उत्तर काढायचं आहे ते उत्तर स्टोअर करण्यासाठी इथं आपण एक आन्सर नावाचा व्हेरिएबल बनवणार. आन्सर एक व्हेरिएबल बनवणार आणि हा आन्सर व्हेरिएबल समजा आपल्याला ग्लोबल बनवायचा आहे. मग आपण काय करणार, तर इंटिजर टाईप वापरला आणि याला आन्सर नाव देऊन टाकलं. इंटिजर डेटा टाईपचा वापर करून आन्सर नावाचा एक व्हेरिएबल बनवला. तर हा कुठं बनवला, तर हा ग्लोबल डिक्लॅरेशन सेक्शन मध्ये बनवला. म्हणजे मेन फंक्शनचा बाहेर, सर्व ब्रॅकेटच्या बाहेर बनवला, म्हणून त्याला म्हणायचंय ग्लोबल व्हेरिएबल, बरोबर. याला म्हणायचं असतं ग्लोबल व्हेरिएबल. हे बघा कमेंट करून टाकलं त्याला. समजलं एवढं? आपण काय करत आहोत, तर प्रोग्रामचं स्ट्रक्चर समजत आहोत. सी प्रोग्रामच्या स्ट्रक्चर 6 सेक्शन्स मध्ये डिवाइड असतो. त्याच्यातनं पहिला सेक्शन आहे डॉक्युमेंटेशन सेक्शन, दुसरा सेक्शन आहे लिंक सेक्शन, तिसरा आहे डेफिनेशन सेक्शन आणि चौथा आहे ग्लोबल डिक्लॅरेशन सेक्शन. डॉक्युमेंटेशन सेक्शन मध्ये काय राहील, तर प्रोग्रामचा यूज काय, तो कोणी बनवला, कधी बनवला, अशी माहिती जिथे नोट केली जात असते त्याला म्हणतात डॉक्युमेंटेशन सेक्शन. तो ऑप्शनल असतो, गरज असेल तर टाका, नाही तर सोडून द्या तरी चालणार.
नंतर असतं लिंक सेक्शन. आपल्याला आपल्या प्रोग्राममध्ये काही लायब्ररी फाईल इन्क्लूड करायचं असतील तर त्यासाठी या लिंक सेक्शनचा वापर केला जातो. आपल्या प्रोग्राममध्ये कॉन्स्टंट व्हॅल्यू डिफाईन करायचं असणार तर डेफिनेशन सेक्शनचा वापर करणार. आणि आपल्या प्रोग्राममध्ये जर आपल्याला ग्लोबल व्हेरिएबल बनवायचे असतील तर आपण ग्लोबल डिक्लेरेशन सेक्शनचा वापर करायचा असतो. असे हे 4 सेक्शन्स आता समजले. आता मेन फंक्शनचा वापर करायचा आहे. मेन फंक्शनचा वापर कसा करणार तर या ठिकाणी मेन कोड लिहिला, void मेन. आता हे void मेन का लिहायचं, फक्त मेन केव्हा लिहायचं, इंटिजर मेन केव्हा लिहायचं ते पुढे प्रॅक्टिकली दाखवतो तुम्हाला कसं येईल ते. आता इथं एक्स आणि वाय असे 2 व्हेरिएबल्स आपण या ठिकाणी तयार केले. इंटिजर डेटा टाईप वापरून मेन फंक्शनचा बॉडीमध्ये 2 व्हेरिएबल बनवले. आता इंटिजर डेटा टाईप वापरून मेन फंक्शनचा बॉडीमध्ये 2 व्हेरिएबल तयार झाले. तर ह्या व्हेरिएबल्सला लोकल व्हेरिएबल म्हणणार की ग्लोबल व्हेरिएबल म्हणणार? लोकल. लोकल म्हणणार, कारण ते बॉडीचा आतमध्ये तयार होत आहेत म्हणून ते लोकल व्हेरिएबल. एक्स इक्वल टू 5 आणि वाय इक्वल टू 6 असे नंबर्स त्या ठिकाणी असाइन केले. मग आन्सर इक्वल टू एक्स प्लस वाय हे आपण केलं कॅल्क्युलेट आणि त्या आन्सरची व्हॅल्यू स्क्रीनला प्रिंट केली प्रिंटएफच्या मदतीने. इथं ऍड इक्वल टू %d आणि आन्सर एवढं या ठिकाणी दिलं. त्यानंतर आउटपुट त्या कन्सोल स्क्रीनला थांबण्यासाठी गेट सीएस वापरला आणि मेनला कम्प्लीट केलं. तर हा असा मेन फंक्शन राहील. आता हा जो मेन फंक्शन आहे याचं जे बॉडी आहे तर ते प्रोग्रामनुसार चेंज होत जाईल. जसा प्रोग्राम राहील त्यानुसार त्याचं बॉडी चेंज होणार. हे काय केलं आपण, एक्स आणि वाय 2 लोकल व्हेरिएबल बनवले. 5 आणि 6 त्या व्हॅल्यू दोघं त्यांच्यामध्ये भरून दिल्या. एक्स आणि वायचं ऍडिशन करून आन्सर व्हेरिएबल मध्ये आपण डेटा स्टोअर केला. त्या डेटाला आन्सर व्हेरिएबलची जी व्हॅल्यू आहे ती स्क्रीनला प्रिंट करायची आहे. तर प्रिंट करण्यासाठी प्रिंटएफ नावाचं फंक्शन वापरलं जातं. तर इथं प्रिंटएफ घेतला आपण है ना. तर कुठलाही डेटा मॉनिटरच्या स्क्रीनवरती डिस्प्ले करायचा असेल, आउटपुट डिस्प्ले करायचं असेल मॉनिटरच्या स्क्रीनला प्रोग्रामद्वारे तर प्रिंटएफ फंक्शन वापरतात. तर कंटिन्यू लिहायचं असतो तो प्रिंटएफ आपण घेतला, न्यू लाईन घेतलं, ऍड इक्वल टू %d आणि आन्सर लिहिलं. आन्सर व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला इथं प्रिंट करायची आहे या ठिकाणी. म्हणून आन्सर डेटा टाईप आन्सर व्हेरिएबल ज्या टाईप पासून बनवला, बघा आन्सर व्हेरिएबलची व्हॅल्यू इथं प्रिंट करत आहोत. आन्सर हा कशापासून बनवला तर इंटिजर डेटा टाईप पासून बनवला. आणि इंटिजर डेटा टाईपचं जे फॉर्मॅट कॅरेक्टर असतं ते असतं %d म्हणून इथं आपण %d दिला. आता इंटिजर ऐवजी दुसरं काय असतं तर फ्लोट असतं, कॅरेक्टर असतं, लॉंग असतं, डबल असतं. ते नंतर पाहणार आपण है ना, ते नंतर पाहणार. प्रत्येकाचं फॉर्मॅट कॅरेक्टर काय ते पण आपण पाहणार. फक्त इथे एवढं लक्षात घ्या की प्रिंटएफ या फंक्शनच्या मदतीने आन्सर व्हेरिएबलची व्हॅल्यू स्क्रीनवर डिस्प्ले केली बस है ना. त्याचा वापर कसा करायचा प्रिंटएफचा पण डिटेल अभ्यास आहे, ते उद्या आपण समजणार प्रॅक्टिकली. आता फक्त प्रिंटएफचा वापर आउटपुट प्रिंट करण्यासाठी केला जातो एवढंच लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर गेट सीएच याचा वापर प्रोग्राम रन केल्यानंतर आउटपुट आपल्याला दिसलं पाहिजे स्क्रीनवरती, तर तो स्क्रीनवरती थांबला पाहिजे आपला प्रोग्रामचा कंट्रोल. तर त्याच्यासाठी गेट सीएच हा फंक्शन वापरला जातो. जसं अननोन पर्सन जर आपल्या गेट मधून आपल्या घरात यायला करत असेल तर आपण वॉचमन ठेवतो ना गेटवरती, तसा हा गेट सीएच एक प्रकारचा वॉचमन असतो. तो काय करतो तर आउटपुट स्क्रीनला थांबवण्याचं काम करत असतो. तो डायरेक्टली पुन्हा रिटर्न प्रोग्राम मध्ये नाही आणणार. आपण कुठली तरी की प्रेस केली त्याच वेळेस प्रोग्राम मध्ये आपण परत येत असतो बरोबर. तर याचा पण डिटेल अभ्यास पुढे आपल्याला करायचा आहे. इथं फक्त मेन फंक्शनची बॉडी अशी असते, प्रोग्रामनुसार ती बदलते, एवढा कन्सेप्ट फक्त लक्षात घ्या है ना. आणि नंतर असतात युजर डिफाईन फंक्शन्स. आपण आपल्या वापरासाठी स्टेटमेंटचा काही ग्रुप तयार केला, त्याला नाव आपण आपल्या पद्धतीने दिलं, त्याचं कोड आपण आपल्या पद्धतीने केलं तर त्याला म्हणायचं असतं युजर डिफाईन फंक्शन्स. जसं समजा void रिटर्न टाईप असलेला एक शो नावाचा फंक्शन घेतला आणि त्याद्वारे आपण आपलं नाव शो केलं. फक्त आपलं नाव त्या ठिकाणी आपण प्रिंट केलं, समजा अशा पद्धतीने डिस्प्ले करून टाकलं आपलं नाव बरोबर. तर हे झालं आपलं युजर डिफाईन फंक्शन. हे युजर डिफाईन फंक्शन पण तुम्ही एका प्रोग्राम मध्ये कितीही घेऊ शकतात, त्याला काही लिमिट नाही. पुढं आपल्याला एक
फंक्शनच्या सेपरेट चॅप्टर बघायचं आहे, त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला क्लिअर होतील, है ना. तर ह्यानुसार हे प्रोग्रामचे स्ट्रक्चर टोटल 6 सेक्शन्स मध्ये डिवाइड असतं आणि ते 6चे 6 सेक्शन्स वापरून आपण या ठिकाणी एक प्रोग्राम सॅम्पलचा बनवला. बाकीच्या गोष्टी आता समजतील, प्रोग्रामिंग केल्यानंतरच बाकीच्या गोष्टी तुम्हाला कळतील प्रॅक्टिस केल्यानंतर. आता फक्त बुवा एक स्ट्रक्चर आपण समजलं, ते 6 सेक्शन मध्ये डिवाइड असतं आणि त्याच्यात मेन फंक्शन हा कंपल्सरी असतो, एवढं फक्त लक्षात ठेवलं तरी चालेल. हा कोड वगैरे लक्षात ठेवायची काही गरज नाही. याच्यातला एक एक कमांडची डीप मध्ये इन्फॉर्मेशन आपण उद्यापासून चालू करणार आहोत, बरोबर. आणि हे युजर डिफाईन फंक्शन्स, असा हा कन्सेप्ट आहे. हे सर्व प्रॅक्टिकल मी टाकतो तुम्हाला, है ना. सगळ्या इमेजेस टाकेल, नोट्स टाकेल पहिल्या चॅप्टरचं, आणि ते जे थेरॉटिकल चॅप्टर आपण पाहिलं, बाकीचे मुद्दे आपण नंतर पाहणार आहोत. थेरॉटिकल सगळं दाखवलं असतं तर बोर झाले असते तुम्ही, म्हणून याच्यातले ह्या चॅप्टरचे बाकीचे मुद्दे मी नंतर ठेवणार, है ना. काही डाऊट बरं तुम्हाला याच्यात? नाही सर. नाही सर. ओके. आज थोडं जास्त घेतलं गेलं, पहिला दिवस होता ना. उद्यापासून बरोबर 1 तास राहील, 3:30 ते 4:30, है ना. आणि उद्यापासून आपण प्रॅक्टिकल पण चालू करणार. आता हे पहिल्या चॅप्टरचे मी नोट्स टाकतो, ते तुम्ही व्यवस्थित रीड करून घ्या, अंडरस्टँड करा, जे समजेल ते. उद्या काही प्रॉब्लेम राहिला तर लगेच विचारून घ्या, मग आपण पुढचं चालू करणार. उद्या आपल्याला प्रिंटेपचा अभ्यास करायचा राहील आणि प्रॅक्टिकली कसं प्रोग्राम इम्प्लिमेंट करायचं, कशा पद्धतीने प्रोग्रामिंग सोप्या पद्धतीने करू शकतो, त्या सगळ्या ट्रिक आपण लक्षात घेणार आहोत, है ना. चालेल. काही डाऊट नसेल तर मग थांबतो मी. काही डाऊट असेल तर विचारा बरं 1-2 मिनिटांमध्ये. थांबू मग इथं. हो सर. ओके चालेल. मग मला आहे ना, तुम्ही काय करा, मला तुमचे व्हॉट्सअपचे नंबर मला टाकून द्या सगळ्यांचे, म्हणजे ना मला या नोट्स तुम्हाला शेअर करता येईल. एक ग्रुप आपण बनवणार, या नोट्स मी तुम्हाला शेअर करेल सर्व. मला आहे ना या नंबरवरती तुमचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर टाका. कमेंट मध्ये मी टाईप करतोय बघा माझा नंबर 9028 521 501. हा नंबर नोट करून घ्या आणि मला त्या मोबाईल नंबरला तुमचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर सेंड करून द्या. ग्रुप बनवेल आणि त्या ग्रुपमध्ये या सगळे आपल्या इमेजेस आणि चॅप्टरचं नाव आपण टाकून देणार. ठीक आहे, नोट केला नंबर. थांबतो इथं आता. हा, थँक्यू सर. ओके थँक्यू सर. ओके ओके थँक्यू सर. थँक्यू सर. ओके.